मनसेचे नेते अमेय खोपकर सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अमेयजी, आपण पाहतोय मुंबईमध्ये असा हा प्रकार होतोय, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला वाईट नाही वाटलंय, मला प्रचंड चीड आली आहे की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जर का अशा प्रकारच्या गोष्टी होणार असतील तर या संबंधित लोकांच्या कानाखाली आवाज निघाला पाहिजे आणि तो उद्या निघेल, उद्या 100% निघेल। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला पहिलं प्राधान्य, मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही, ही कुठली भाषा झाली? आम्ही अजून लाज विकलेली नाहीये। यांच्या कानाखाली आवाज पडणार म्हणजे पडणार। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकरी मिळालीच पाहिजे आणि मिळणार। मराठी माणूस नॉट अलाउड म्हणजे काय तुमच्या बापाचा मला आहे? इथे काम करू देणार नाही आम्ही बिलकुल। अमेयजी, मनसेची काय भूमिका असणार आहे या संदर्भात? दुकान बंद करून टाकू ही मनसेची भूमिका। मराठी माणूस नॉट वेलकम जर का असं असेल तर ही त्यांचं दुकान बंद होणार। अमेयजी, याला कुठेतरी काही राजकीय किनारा आहे असं वाटतं का? कारण सध्या आपण पाहतो लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, प्रचार शिगेला पोहोचलाय, सगळे राजकीय पक्ष आता प्रचारामध्ये व्यस्त आहेत आणि अशा पद्धतीने कुठेतरी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय। मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर या वक्तव्यावर माझा पहिला निषेध आहे। याच्यामध्ये कुठलं काही राजकारण घडलं असेल त्याचा मला फरक पडत नाही, कोणीही असो। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पहिलं प्राधान्य मराठी माणसाला हे मिळालंच पाहिजे। अमेयजी, नंतर त्यांनी ज्या अकाउंटवरून ही पोस्ट झाली त्यांनी नंतर माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली, म्हणजे आधी अशा पद्धतीच्या पोस्ट करायच्या आणि त्यांनी माफी जरी मागितली असेल तरी त्यांचे कान वाजणार। अशी हिंमत कशी आहे तुमची पोस्ट करायची? मराठी पीपल आर नॉट वेलकम हिअर हे पोस्ट करायची तुमची हिंमत झाली कशी? ही हिंमत महाराष्ट्रामध्ये होते कशी? निश्चितच। धन्यवाद अमेयजी, तुम्ही साम टीव्हीशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी। आपण पाहतोय मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही अशा पद्धतीची पोस्ट लिहिण्यात आली आणि त्यानंतर दिलगिरी देखील व्यक्त केली। नेमकी पोस्ट काय ते आपण पाहतोय। एका फ्रीलान्स HR रिक्रुटरकडून मुंबईतील एका कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर पाहिजे असल्याची ही पोस्ट आहे। जॉब लोकेशन मुंबईमधील गिरगाव, पगार देखील त्या ठिकाणी लिहिला आहे 4.8 वार्षिक इतका पगार। मराठी पीपल्स आर नॉट वेलकम हिअर अशा पद्धतीची नोट त्यामध्ये लिहिलेली होती। त्यामुळे हा सगळा वाद आता सुरू झालेला महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये असून सुद्धा अशा पद्धतीने मराठी माणसांना नोकरीपासून कसं काय वंचित ठेवलं जाऊ शकतो असा थेट सवाल आता मराठी माणसांमधून व्यक्त केला जातोय। अमेय खोपकरांशी देखील आपण थोड्या वेळापूर्वी संवाद साधला, त्यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया साम टीव्ही